नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बुक लवर या ऑडिओ बुक चॅनलमध्ये। आज आपण ऐकणार आहोत वपू काळे यांची कादंबरी ही वाट एकटीची। या कादंबरीचा सार मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहे। चला तर मग सुरू करूया। कधी कधी घरात सगळे असतात पण मन मात्र एकटं असतं। घरातल्या भिंतीवर हसू लावलेलं असतं। स्वयंपाकघरात वाफ उठत असते। दरवाजावर नावाची पाटी असते पण मनावरचं नाव हळूहळू पुसट होत जातं। हीच आहे ही वाट एकटीची। ती साधी मुलगी होती। स्वप्न फार मोठी नव्हती पण मन मात्र फार मोठं होतं। लहानपणी तिला वाटायचं लग्न झालं की आयुष्य सुंदर होईल। कोणीतरी हात धरून चालेल, कोणीतरी तू आहेस ना असं म्हणेल। आणि खरंच लग्न झालं, घर मिळालं, नाती मिळाली, जबाबदाऱ्या मिळाल्या, पण त्या सगळ्यात ती कुठेतरी हरवली। सकाळी ती सून असायची, दुपारी ती पत्नी असायची, संध्याकाळी ती आई असायची, पण रात्री उशिरा सगळे झोपल्यानंतर आरशात पाहिलं की तिला प्रश्न पडायचा, मी कोण? आरशातली तिसरी ओळखीची वाटायची पण आपली वाटायची नाही। वपू काळे यांच्या कथांमध्ये मोठे वादळं नसतात, हे हलके पावलासारखे असतात, शांत पण भिजवून टाकणारे। तिच्या आयुष्यातही मोठा गोंधळ नव्हता। कोणी तिला मारत नव्हतं, कोणी तिला घराबाहेर काढत नव्हतं, पण कोणी तिच्या मनात डोकावतही नव्हतं। ती बोलायची पण तिचं ऐकणारं कोणी नव्हतं। ती हसायची पण तिचं हसू समजून घेणारं कोणी नव्हतं। एक दिवस तिने लक्षात घेतलं, ती सगळ्यांसाठी जगते पण स्वतःसाठी नाही। तिला पुस्तक वाचायचं होतं पण वेळ नव्हता। तिला बाहेर फिरायला जायचं होतं पण कारण नव्हतं। तिला स्वतःशीच बोलायचं होतं पण शांतता नव्हती। कधी कधी आयुष्यात बदल मोठ्या आवाजात येत नाहीत, तो हळूच मनात रुजतो। एका दुपारी खिडकीत बसून पाऊस पाहताना तिला जाणवलं, ही वाट मला एकटीने चालावी लागणार आहे। कोणी तिच्यासाठी निर्णय घेणार नाही, कोणी तिच्या मनाला ओळखून देणार नाही। तिला स्वतःलाच स्वतःची ओळख करून द्यावी लागणार होती। ती बंडखोर नव्हती, तिने घर सोडलं नव्हतं, तिने नाती तोडली नव्हती, पण तिने एक गोष्ट केली, तिने स्वतःला परत स्वीकारलं। तिने रोज 20 मिनिटं स्वतःसाठी घेतली, एक वही काढली, तिच्या मनातले विचार लिहायला सुरुवात केली। पहिल्या दिवशी 2 ओळी, दुसऱ्या दिवशी अर्ध पान, नंतर पूर्ण पान। ती लिहित राहिली आणि त्या शब्दांतून ती स्वतःला सापडत गेली। एक दिवस तिच्या नवऱ्याने तिला विचारलं, तू हल्ली शांत का असतेस? ती हसली कारण तिला उत्तर सापडलं होतं। शांतता ही नाराजी नव्हती, ती स्वतःशीच मैत्री होती। ही वाट एकटीची म्हणजे एकटेपणाचे शिक्षण नाही, ती स्वतःशी चालण्याची संधी आहे। आपल्या या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपण गर्दीत असूनही एकटे असतो। आपण सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत असतो पण स्वतःच्या अपेक्षा मात्र दुर्लक्षित करत असते। वपू काळे यांच्या शैलीत नायिका मोठं भाषण देत नाही, ती फक्त जगते, हळूहळू बदलते आणि त्या बदलातून मजबूत होते। तिने नाही म्हणायला शिकली, तिने स्वतःसाठी वेळ काढायला शिकली, तिने अपराधी वाटून न घेता हसायला शिकली। कथेचा शेवट एका चित्रपटासारखा नाही, ना मोठी क्रांती ना मोठं यश, पण एक शांत विजय आहे। ती आरशात पाहते आणि तिला स्वतःचंच प्रतिबिंब ओळखू येतं। त्या दिवशी तिला समजतं, ही वाट जरी एकटीची असली तरी ती चुकीची नाही। आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वाट असते जिथे आपल्याला स्वतःशी प्रामाणिक व्हावं लागतं। लोक असतात, नाती असतात, जबाबदाऱ्या असतात, पण निर्णय तो आपलाच असतो। जर तुम्ही कधी स्वतःला हरवल्यासारखं वाटत असेल तर थांबा, आरशात बघा आणि स्वतःला विचारा, मी खरंच आनंदी आहे का? जर उत्तर नाही असं असेल तर घाबरू नका। कदाचित तुम्हालाही ही वाट एकटीने चालावी लागेल, पण त्या वाटेवर तुम्हाला स्वतःचं खरं रूप भेटेल। ही वाट एकटीची एक स्त्रीची कथा नाही, ती प्रत्येक मनाची गोष्ट आहे।